घरातील किरकोळ कारणावरून सख्या भावामध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना 6 मार्च रोजी खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे घडली आहे. दाराच्या वादातून मोठ्या भावाची धाकट्या भावाने हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुटाळा बुद्रुक येथील नागोबा मंदिराजवळ गायकी कुटुंब वास्तव्यास आहे. देवीदास गायकी वय 28 वर्ष आणि त्याचा धाकटा भाऊ मंगेश गायकी वय 25 वर्ष यांच्यात दाराच्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात मंगेशने देवीदासवर हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात देवीदासचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी मंगेश गायकी याला तातडीने अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस अधिक तपास करीत आहे. सख्या भावाच्या हातानेच भावाचा खून झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस स्टेशनला आज दिनांक 6/3/2026 रोजी सामान्य रुग्णालय खामगाव इथून एक मेडिकल मेमो प्राप्त झालेला होता. त्यामध्ये मृतक देवीदास गायकी यांच्या पोटावरती जखमा आढळल्या आहेत आणि ते मृत अवस्थेत नातेवाईकांनी आणलेलं आहे. याबद्दलची ती माहिती होती. मिळालेल्या माहितीवरून हॉस्पिटलला जाऊन त्या ठिकाणी मृतदेहाची पाहणी केली आणि जे सोबतचे नातेवाईक होते त्यांना विचारपूस केली आणि विचारपूस करून मृतकाची आई सौ ललिता महादेव गायकी यांनी जी तोंडी रिपोर्ट दिली त्यावरून मृतकाचा भाऊ मंगेश महादेव गायके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये ललिता यांनी सांगितलेलं आहे की मृतक हा काल दिनांक 5/3/2026 रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान घरी दारू पिऊन आलेला होता आणि दारू पिऊन असल्याने मृतकाचा लहान भाऊ गुन्ह्यातील आरोपी मंगेश गायके यांचे आपसात वाद झालेत आणि या झालेल्या वादादरम्यान देवीदास यांनी मंगेशला मारले आणि मंगेशला मारल्यामुळे मंगेशला राग आला आणि त्याने घरी भाजी कापण्याचा जो चाकू असतो तो घेऊन मंगेशच्या कुशीवरती आणि पोटावरती वार करून त्याला जखमी केले आणि त्यातच त्याचा मृत्यू झालेला. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब निलेश तांबे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेणिक लोढा साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील तपास करीत आहोत. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.